नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालवे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फ्रीमध्ये ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवायचे याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की ब्लॉगिंग करून पैसे कमवता येतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फ्रीमध्ये ब्लॉगिंग करायला शिकवणार आहे आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती देखील देणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया. सगळ्यात पहिला आपला प्रश्न आहे तो म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे काय. तर याविषयी अगोदर सविस्तर आपण चर्चा करूया. मित्रांनो, ब्लॉगिंग म्हणजे एखाद्या विषयावर संपूर्ण माहिती लिहिणे म्हणजेच ब्लॉग लिहिणे. आणि मित्रांनो, असेच ब्लॉग लिहित जाणे म्हणजेच ब्लॉगिंग करणे, हे लक्षात ठेवा. आता नक्की ब्लॉगिंग जर करायचे असेल किंवा एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की आता मला ब्लॉगिंग करायचे आहे, तर ब्लॉगिंग करण्यासाठी काय काय स्टेप आहेत किंवा ब्लॉगिंग करण्यासाठी काय काय करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सविस्तरपणे याची देखील इन्फॉर्मेशन देतो. मित्रांनो, जर ब्लॉगिंग करायचे असेल तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे वेबसाईट बनवायची. आता प्रश्न आला असेल की वेबसाईट बनवण्यासाठी काही पैसे लागतात का. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फ्रीमध्ये वेबसाईट बनवून दाखवणार आहे. आणि मित्रांनो, जी फ्रीमध्ये तुम्ही वेबसाईट बनवणार आहात त्याच वेबसाईटवरून तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देखील कसे कमवायचे हे देखील सांगणार आहे. सांगायचेच आहे की तुम्ही पैसे देऊन देखील वेबसाईट त्या ठिकाणी बनवू शकता. म्हणजेच होस्टिंग आणि डोमेन मित्रांनो, हा प्लॅन घेण्यासाठी पैसे लागतात. पण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फ्रीमध्ये ब्लॉगिंग करून पैसे कमवण्यास शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सेकंड नंबर आहे वेबसाईटला डिझाईन करणे. मित्रांनो, ज्यावेळेस फर्स्ट पॉईंट होता वेबसाईट बनवणे, त्यानंतर आहे वेबसाईटला डिझाईन करणे. त्यानंतर मित्रांनो, वेबसाईटला डिझाईन कशी करायची हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तिसरा पॉईंट आहे गुगल सर्च कन्सोल. मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गुगल सर्च कन्सोल. याविषयी देखील याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे. 4 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, आर्टिकल कसे लिहायचे म्हणजेच ब्लॉग पोस्ट हे कशा पद्धतीने लिहिल्या जातात. मित्रांनो, थोडक्यात सांगतो, ब्लॉग पोस्ट ह्या SEO फ्रेंडली लिहिल्या जातात. आणि तुम्हाला ब्लॉग पोस्ट देखील कशा प्रकारे लिहिल्या जातात किंवा कशा प्रकारे लिहाव्या लागतात किंवा कशा प्रकारे लिहायच्या असतात याविषयी देखील संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे. म्हणजेच ब्लॉग पोस्ट लिहून सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण काही ब्लॉगिंग बाबत याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. म्हणजेच फ्रीमध्ये ब्लॉगिंग करून तुम्ही त्या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण वेबसाईट ही कशी बनवायची असते फ्रीमध्ये ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फ्रीमध्ये वेबसाईट बनवायला शिकवणार आहे. वेबसाईट बनवण्यासाठी क्रोम ब्राउझरला ओपन करा किंवा कुठल्याही या ठिकाणी ब्राउझरला ओपन करा. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सर्च करायचं आहे ब्लॉगर सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा blogger.com ही वेबसाईट गुगलचीच आहे, गुगलनीच बनवलेली आहे आणि याच ठिकाणी आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. तर या ठिकाणी फ्रीमध्ये आपण वेबसाईट बनवू शकतो. blogger.com वरती मित्रांनो क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी क्रिएट युअर ब्लॉग अशा प्रकारे या ठिकाणी दिसेल, त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ईमेल अकाउंट आहेत ते ईमेल अकाउंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर ज्या ईमेलवरती तुम्हाला तुमचा ब्लॉग म्हणजेच वेबसाईट बनवायची आहे त्या ईमेलला या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे एक पेज येईल आणि खाली चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग या ठिकाणी असं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी जे काही नाव या ठिकाणी टाकायचं आहे ते नाव या ठिकाणी टाका. या ठिकाणी मी माझी आई हे ब्लॉगचं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं. आता या ठिकाणी ब्लॉग जो URL आहे मित्रांनो, तो URL तुम्ही इंग्लिशमध्येच बनवायचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही मराठीमध्ये नाही बनवू शकत. तर या ठिकाणी माझी आई असा या ठिकाणी मी URL या ठिकाणी बनवत आहे. पण या ठिकाणी जर URL अवेलेबल नसेल तर काय करायचं, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अंक देखील टाकू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव किंवा तुम्हाला जे काही तुमच्या डोमेनला नाव द्यायचं आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल. तर मित्रांनो, ब्लॉगचा जो डोमेन आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे नाव जे रायटरचं नाव आहे ते या ठिकाणी जे टाकायचं आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मग कुठलंही नाव या ठिकाणी तुम्ही टाका किंवा तुमच्या ब्लॉगचं नाव देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर फिनिशवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, फिनिशवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपली वेबसाईट या ठिकाणी गुगलकडून बनवण्यात येत आहे. यासाठी थोडा टाईम लागेल. या ठिकाणी आपली वेबसाईट जी आहे मित्रांनो या ठिकाणी बनलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता मित्रांनो, या ठिकाणी जे काही सेटिंग्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगणार आहे फक्त. तर या ठिकाणी 3 लाईनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी खूप साऱ्या सेटिंग आहेत. एक एक सेटिंग म्हणजे काय आणि त्याचा काय उपयोग आहे ते या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी समजून सांगतो.
तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जी सेटिंग आहे ती म्हणजे पोस्ट. तर पोस्ट म्हणजे काय, तर मित्रांनो जे काही तुम्ही आर्टिकल लिहिणार आहात, जे काही तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचे सगळे ब्लॉग पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आहे टॅग्स. मित्रांनो टॅग्सवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एकूण तुमच्या पोस्ट, त्यानंतर कमेंट्स आणि फॉलोअर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ब्लॉगवरती आलेले व्ह्यूज ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर कमेंट्स आहे. कमेंट्स म्हणजेच जे तुम्ही ब्लॉग टाकणार आहात मित्रांनो, त्या ब्लॉगवरती जो व्यक्ती कमेंट करेल ती कमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर अर्निंग्स. मित्रांनो अर्निंगवर जर का आपण क्लिक केलं तर या ठिकाणी अर्निंग म्हणजे हे मित्रांनो, जसे की तुम्ही जे ब्लॉग टाकणार आहात त्या ब्लॉगमधून जी काही अर्निंग तुम्हाला या ठिकाणी होणार आहे ती सगळी अर्निंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्याविषयी देखील सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे देणारच आहे. त्यानंतर मित्रांनो पेजेस. मित्रांनो पेजेस म्हणजे कोणते, जे आपण फुटरला लावतो, जसे की अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, प्रायव्हसी पॉलिसी, डिस्क्लेमर. त्याचबरोबर आणखी काही पेजेस असतील तर जे पेजेस आपण बनवतो ते या ठिकाणून आपल्याला बनवायचे आहेत, ते देखील त्या ठिकाणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यानंतर मित्रांनो लेआउट हे ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे आणि या ऑप्शनमध्ये खूप साऱ्या सेटिंग्ज आहेत छोट्या छोट्या, त्या सगळ्या तुम्हाला मी पुढे समजून सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो थीमवाला ऑप्शन आहे. थीमवाले ऑप्शन म्हणजेच मित्रांनो जी काही तुम्हाला थीम या ठिकाणी आवडते, जसे की गुगलमध्ये खूप साऱ्या थीम आहेत आणि मी जी काही थीम देणार आहे ती याच ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. थीम म्हणजे तुमच्या वेबसाईटवर जे काही तुम्ही पेज म्हणजेच आपल्या वेबसाईटचं एक डिझाईन बनवण्यासाठी या ठिकाणी एक थीम आपल्याला यूज करावं लागते, ते देखील तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो सेटिंग आहे. सेटिंगविषयी देखील बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे सविस्तरपणे देणारच आहे. त्यानंतर मित्रांनो रीडिंग लिस्ट आणि व्ह्यू ब्लॉगवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपली वेबसाईट आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली वेबसाईट ही अशा पद्धतीने या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी फ्रीमध्ये आपल्याला वेबसाईट ही बनवावी लागते. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फ्रीमध्ये वेबसाईट बनवायला शिकवलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये वेबसाईट बनवू शकता. तर मित्रांनो आता सेकंड नंबर पॉईंट आहे तो म्हणजे वेबसाईट डिझाईन करणे. मित्रांनो वेबसाईट डिझाईन करायला या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तरपणे आता शिकवणार आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला वेबसाईटला डिझाईन करायला शिकवणार आहे. ते कशा प्रकारे डिझाईन करायची हे समजून घ्या. मित्रांनो जास्त डिझाईन नाही आहे, कारण थीम जी आहे ती आपली कस्टमायझेशन ऑलरेडी आहे. फक्त आपल्याला ॲक्टिव्ह करायची आहे आणि थोड्याफार सेटिंग जाणून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा क्रोमला ओपन करा. आता मित्रांनो या ठिकाणी आपली वेबसाईट या ठिकाणी तयार झालेली आहे. याला मी या ठिकाणी एकदा रिफ्रेश करून घेतो. तर या ठिकाणी ही रिफ्रेश झालेला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला कस्टमायझेशनला सुरुवात करायची आहे. म्हणजेच मित्रांनो कस्टमायझेशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी थीम चेंज करायची आहे. थीमचा पूर्ण लेआउट या ठिकाणी आपल्याला चेंज करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ब्लॉगवरती यायचं आहे आणि सगळ्यात वरती 3 लाईन टिंब आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी थीमचे जे आयकॉन आहे मित्रांनो यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसेल, जे म्हणजे खाली ॲरोचं, यावरती क्लिक करा आणि रजिस्टरवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर अपलोडवरती क्लिक करा. मित्रांनो अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर जी थीम आहे ती थीम या ठिकाणी आपल्याला दिसेल. या थीमला चूज करा. या ठिकाणी खालच्या साईडला पहा थीम आपली जी आहे या ठिकाणी ॲक्टिवेट होत आहे. तर या ठिकाणी आपली थीम जी आहे पूर्णपणे सेट झालेली आहे, म्हणजेच इन्स्टॉल झालेली आहे. आणि या ठिकाणी फक्त एक रिफ्रेश करून घेऊया. या ठिकाणी पहा आपली थीम जी आहे ॲक्टिव्ह झालेली आहे. मित्रांनो या थीमला जास्त या ठिकाणी कस्टमायझेशन करायची गरज लागत नाही, कारण ही थीम जी आहे ऑलरेडी खूप सारे कस्टमायझेशन ऑलरेडी यामध्ये झालेलं आहे. तर आता या ठिकाणी काय काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो. तर आता ब्लॉगवरती येऊया आणि परत कस्टमाइजवरती फक्त क्लिक करायचं आहे. कस्टमाइजवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली थीम आपल्याला दिसत आहे, हे पाहू शकता थीम आपली दिसत आहे. आता या ठिकाणी थोडाफार जर कोणाला कलर चेंज करायचे असतील तर ॲडव्हान्सवरती यायचं आणि ॲडव्हान्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे काही कलर आहेत मित्रांनो, जसे की बॉडी कलर, त्यानंतर टेक्स्ट कलर, त्यानंतर लिंक कलर. पण मित्रांनो चेंज करायची काही गरज नाही, कारण थीम जी आहे ऑलरेडी खूप कस्टमायझेशन आहे. त्यासाठी कुणी या ठिकाणी छेडछाड करत बसू नका. जर कलर चेंज करायचे असतील तर या ठिकाणून तुम्ही कलर चेंज करू शकता, पण त्याची आवश्यकता नाही. तर आपण या ठिकाणी बॅक येऊया. बॅक आल्याच्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे लेआउट, ते खूप महत्त्वाचं आहे आणि यालाच या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. लेआउटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा प्रकारचा लेआउट या ठिकाणी ओपन होत आहे. आता लेआउटमध्ये नक्की काय काय येतं मित्रांनो हे नक्की पहा. तर आपण वेबसाईटवरती येऊया. वेबसाईटवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी जे 3 लाईन आहेत मित्रांनो याला म्हटलं जातं कॅटेगरीज. हे पहा कॅटेगरी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. आणि कॅटेगरी म्हणजे काय
तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला कॅटेगरी विषयी सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो तुम्हाला सांगेल की कॅटेगरी खूप महत्त्वाच्या असतात हे लक्षात ठेवा. तर कॅटेगरी कशा काम करतात याविषयी आपण चर्चा करूया. हे पहा मित्रांनो, आपण ज्यावेळेस वेबसाईट बनवतो, वेबसाईट बनवल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी एकाच प्रकारच्या पोस्ट त्या ठिकाणी टाकत नाही किंवा एकाच टॉपिकवरती आपण त्या ठिकाणी पोस्ट टाकत नाही. आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या टॉपिकवर मित्रांनो पोस्ट टाकतो. तर याच ठिकाणी आपल्या कॅटेगरी काम करतात. हे पहा मित्रांनो, जसे की तुम्ही शेतीविषयी माहिती देत असाल, त्यानंतर ऑटोमोबाईल विषयी माहिती देत असाल, त्यानंतर शासन निर्णयाविषयी माहिती देत असाल, त्यानंतर योजनाविषयी माहिती देत असाल, त्यानंतर बाजारभावाविषयी माहिती देत असाल किंवा मित्रांनो तुम्ही मोबाईल फोन विषयी माहिती देत असाल, तर मित्रांनो आपल्या या 6 कॅटेगरी झाल्या. ओके, जसे आता कॅटेगरी कसे काम करते हे पहा. आता आपण एक कॅटेगरी मोबाईल, मित्रांनो मोबाईल म्हटलं की फक्त आपण एकच मोबाईल म्हणू शकतो का? तर नाही मित्रांनो. मोबाईल म्हटलं की जेवढ्या काही मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतात. जसे की विवो, आयफोन, रिअलमी, रेडमी, त्यानंतर खूप सारे या ठिकाणी सॅमसंग कंपन्या या ठिकाणी मोबाईलच्या आहेत. तर मित्रांनो जसे एखादा युजर तुमच्या वेबसाईटवरती आला आणि त्या ठिकाणी त्याला फक्त सॅमसंगचाच मोबाईल घ्यायचा असेल, तर मित्रांनो तो सॅमसंगच्या कॅटेगरीवरती क्लिक करेल आणि त्या कॅटेगरीमध्येच जर तुमच्या पोस्ट असतील सॅमसंगच्या मोबाईलच्या, तर मित्रांनो त्या ठिकाणी तो फक्त सॅमसंगचेच मोबाईल त्या ठिकाणी पाहत बसेल. जर एखाद्या युजरला विवोचा मोबाईल घ्यायचा असेल आणि मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवरती विवोची कॅटेगरी बनवलेली असेल, तर तो व्यक्ती फक्त विवोच्या कॅटेगरीवरती क्लिक करेल आणि त्या ठिकाणी त्याला फक्त विवोच्याच कॅटेगरी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो विवोचेच त्या ठिकाणी पोस्ट त्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो त्या ठिकाणी आता या कॅटेगरीमध्ये पोस्ट कशा ऍड करायच्या हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण तुमच्या आता लक्षात आला असेल की नक्की कॅटेगरी ह्या कशा प्रकारे काम करतात. तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की कॅटेगरी ह्या कशा असतात किंवा कशा काम करतात. आता या सगळ्यात पहिल्यांदा आपण वरून खाली डिझाईन करत जाणार आहोत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपला आहे कॅटेगरीचा विषय. तर आता या ठिकाणी आपण कॅटेगरी बनवून घेऊ. आता कॅटेगरी बनवण्यासाठी काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा लेआउटवरतीच आपल्याला या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मेन मेनू. या ठिकाणी तुम्ही पहा मित्रांनो मेन मेनू हे ऑप्शन आहे आणि साईडला एक या ठिकाणी एक पेन्सिल आयकॉन आहे. यावरती फक्त क्लिक करायचं आहे. पेन्सिल आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड अ न्यू आयटम वाला ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचं आहे. ॲड अ न्यू आयटम वाला ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साईट नेम या ठिकाणी टाकायला आलेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी त्या कॅटेगरीचं काय नाव टाकायचं आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. जसे आता या ठिकाणी मी टाकेन शासन निर्णय. तर या ठिकाणी पहा शासन निर्णय. तर या ठिकाणी मी टाकलेली आहे आणि फक्त या ठिकाणी सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी पहा आपली कॅटेगरी जी आहे या ठिकाणी अपडेट झालेली आहे. तर या ठिकाणी आपण येऊया आणि फक्त रिफ्रेश करून घेऊया. तर हे पहा मित्रांनो शासन निर्णय खाली आपली कॅटेगरी या ठिकाणी ॲड झालेली आहे. ज्या कॅटेगरीवरती काम करायचं आहे, ज्या टॉपिकवरती तुम्हाला काम करायचं आहे किंवा ज्या टॉपिकवरती तुम्ही या ठिकाणी लाईफ टाईम पोस्ट लिहिणार आहात त्या कॅटेगरी फक्त या ठिकाणी बनवून घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला कॅटेगरी सांगितल्या तशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी बनवून घ्या. आता मित्रांनो या ठिकाणी ज्या आपल्या कॅटेगरी आहेत जसे की फीचर, लर्न ब्लॉगिंग, डॉक्युमेंटेशन, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन, हे जे कॅटेगरी आहेत हे आपल्या काहीच कामाच्या नाहीत. तर या ठिकाणी आपल्याला आता ह्या डिलीट करायच्या आहेत. डिलीट करण्यासाठी सिंपल प्रोसेस आहे. ज्या ठिकाणी आपण कॅटेगरी बनवली त्याच ठिकाणी यायचं आहे मित्रांनो. आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या कॅटेगरी पाहायला मिळतील. आता या ठिकाणी पहा मित्रांनो खाली लर्न ब्लॉगिंग ही कॅटेगरी होती, डिलीट केली. या ठिकाणी डॉक्युमेंटेशन ही कॅटेगरी आहे, ही डिलीट केली. व्हिडिओ डॉक्युमेंटेशन, डाउनलोड दिस टेम्पलेट. आणि मित्रांनो या ठिकाणी ज्या कॅटेगरी होत्या त्या आपण डिलीट केलेल्या आहेत. आता या ठिकाणी सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करू. या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणून आपल्या ज्या काही कॅटेगरी आपल्याला लागत नाही त्या सगळ्या कॅटेगरी आपण या ठिकाणून डिलीट केल्या. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची आहे होम. मित्रांनो हिला तुम्हाला डिलीट करायचं नाही. आता होम कॅटेगरीवरती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या ब्लॉग पोस्टची लिंक आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता ब्लॉग पोस्टची लिंक लावायची कशी, तर मित्रांनो जे आपलं ब्लॉग आहे त्याची आपल्याला लिंक या ठिकाणी कॉपी करायची. लिंक कॉपी केल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या परत माघारी यायचं, पेन्सिलवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जी कॅटेगरी आहे होमची यावरती पेन्सिल आयकॉन आहे यावरती क्लिक करा आणि जे URL या ठिकाणी आपण कॉपी केलं आहे ते फक्त या ठिकाणी लावून टाका आणि त्यानंतर सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर सेव्ह वाल्या ऑप्शनवरती परत क्लिक करा. या ठिकाणी पहा जे काही आहे आपलं अपडेट झालेलं आहे. या ठिकाणी रिफ्रेश करूया आणि मित्रांनो या ठिकाणी आपलं जे आहे ते या ठिकाणी आपलं लिंक या ठिकाणी ॲड झालेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला करायचंच आहे. आता मित्रांनो आपला सेकंड पार्ट आहे तो म्हणजे या ठिकाणी जो लोगो या ठिकाणी आहे जो म्हणजे फास्टेस्ट या ठिकाणी आहे. आता याला कसं चेंज करायचं आपण हे पाहून घेऊया.
तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा थोडासा आपण कस्टमायझेशन विषयी चर्चा करूया। तर मित्रांनो जसे की या ठिकाणी जो फास्टेस्ट लोगो आहे हा कसा चेंज करायचा, त्याला चेंज करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पहा हेडर लोगो आहे मित्रांनो, यावरती क्लिक करा। हेडर लोगोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो लोगो आहे याला तुम्ही चेंज करू शकता। अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर आहे यावरती क्लिक केल्यानंतर चूज फाईल ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर सेव्ह वाले ऑप्शनवरती क्लिक करायचं, लोगो चेंज होऊन जाईल। आणि लोगोची साईज देखील या ठिकाणी दिलेली आहे, खाली पहा तुम्ही 230 पिक्सेलचा पाहिजे, लक्षात असू द्या। त्यानंतर मित्रांनो हेडर ॲड आहे। हेडर ॲड म्हणजे काय ते सांगतो। जसे या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता मित्रांनो रेड झालेला आहे आणि या ठिकाणी ॲड्स जे साईज दिलेली आहे, म्हणजेच ज्यावेळेस तुमची वेबसाईट गुगल मॉनेटायझेशन अप्रूव्हल होईल त्यानंतर जे हेडरला ॲड येईल मित्रांनो, ती या ठिकाणी हेडरला एक तुमची ॲड शो होईल। त्यासाठी या ठिकाणी एकदम छेडछाड करायची नाही मित्रांनो। मोबाईल लोगो आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा वेबसाईटचा जो लोगो आहे तो या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे, अपलोड इमेज फ्रॉम कॉम्प्युटरवरती क्लिक करून। त्यानंतर मित्रांनो खाली आहे ती म्हणजे मेन लिस्ट, या मेनू या ठिकाणी मेन मेनू तुम्हाला मी सांगितला, त्यामध्ये कॅटेगरी आहेत फक्त। आणि महत्त्वाचा आहे आता तो म्हणजे साईड बार, याविषयी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतो। फीचर पोस्ट म्हणजेच मित्रांनो फीचर पोस्टला कुठलीही गोष्ट या ठिकाणी छेडछाड करू नका, फीचर पोस्ट आहे अशीच राहू द्या। फीचर पोस्टचं जर तुम्हाला या ठिकाणी टायटल चेंज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही टायटल चेंज करू शकता। त्यानंतर आहे मित्रांनो खाली सर्च धिस ब्लॉग। आता सर्च धिस ब्लॉग मित्रांनो म्हणजेच काय, तर जसे की या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी पहा सर्च धिस ब्लॉग आहे मित्रांनो, सर्च धिस ब्लॉग यावरती जर तुम्हाला नाव तुमचं चेंज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नाव चेंज करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, आणखी काय पाहिजे असेल तर इथे लिहा। तर या ठिकाणी सेव्ह होत आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारे किंवा याच्या वेगळं काही लिहिता आलं तर या ठिकाणी तुम्ही लिहा। तर या ठिकाणी आपण रिफ्रेश करूया आणि रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे काय आहे ते चेंज होईल। तर हे पहा मित्रांनो, आणखी काय पाहिजे असेल तर इथे लिहा। एखाद्याला जर विवोचा मोबाईल पाहिजे असेल तर विवोचा या ठिकाणी लिहिल आणि त्या ठिकाणी सर्चवरती क्लिक करेल, त्यानंतर त्यांच्यासमोर त्या ठिकाणी रिझल्ट येऊन जातील। किंवा जर हे तुम्हाला डिलीट करायचं असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता, काही अडचण नाही। डिलीट करण्यासाठी फक्त तुम्हाला यावरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर रेमॉव्ह ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो ॲडसन्स, त्यानंतर आहे ॲट्रिब्युशन, त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कॉपीराईट विषयी माहिती लिहू शकता। त्यानंतर मित्रांनो खाली आहे ते म्हणजे ब्लॉग अचीव, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे नाव आहेत ब्लॉग अचीव या ठिकाणी असेल कुठेतरी, ओके। तर मित्रांनो ब्लॉग अचीव आहे या ठिकाणी। त्यानंतर लेबल्स आहे, रिपोर्ट अबाउट्स आहे, अबाउट मी आहे। त्यानंतर या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत मित्रांनो, हे सगळेच ऑप्शन सगळेच काही कामाचे नसतात। या ठिकाणी आपण कन्फिगर जे आहे लोगो या ठिकाणी चेंज करा किंवा रिमूव्ह करायचा असेल तर तो देखील या ठिकाणी करू शकता। त्यानंतर लिंक लिस्ट आहे, सोशल प्लगिंग आहे। आता सोशल प्लगिंग म्हणजे काय, या ठिकाणी हे पहा, हे महत्त्वाचं आहे। सोशल प्लगिंग खाली आहेत, या ठिकाणी जर तुम्हाला फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम मित्रांनो जर या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या लिंक लावल्या तर खूप चांगलं असेल। या ठिकाणी आपण होम पेजवरती येऊया आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते काय आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट आणि इंस्टाग्राम। जर एखादा व्यक्ती तुमच्या वेबसाईटवरती आला आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्याने आपल्या इंस्टाग्रामवरती येऊन आपल्याला फॉलो करावं, किंवा जर तुमचं फेसबुक पेज असेल मित्रांनो तर त्या फेसबुक पेजची देखील त्या ठिकाणी तुम्ही लिंक लावू शकता। आता लिंक कशी लावायची, जसे की जर फेसबुक असेल तर या ठिकाणी क्लिक करा, जी लिंक आहे मित्रांनो या ठिकाणून डिलीट करा आणि तुमच्या फेसबुक पेजची लिंक या ठिकाणी पेस्ट करा आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा। सेम आहे मित्रांनो, इंस्टाग्रामची लावायची असेल इंस्टाग्रामची लिंक आणा आणि त्यानंतर या ठिकाणी इंस्टाग्रामचा URL या ठिकाणी टाका आणि फक्त सेव्ह वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा। तर त्यानंतर तुमचं जे आहे ते लिंक या ठिकाणी लागून जाईल आणि जो व्यक्ती तुमच्या फेसबुकवरती क्लिक करेल तर डायरेक्ट तुमच्या पेजवरती जाईल। इंस्टाग्रामच्या लिंकवरती क्लिक करेल किंवा इंस्टाग्रामच्या सोशल आयकॉनवरती या ठिकाणी क्लिक करेल तर ते डायरेक्ट तुमच्या इंस्टाग्रामवरती जाईल। त्यानंतर पॉप्युलर पोस्ट आहे, त्यानंतर सबस्क्राईबचं बटन आहे। आणि मित्रांनो वेबसाईटला जास्त काय या ठिकाणी कस्टमायझेशन करायची गरज राहिलेली नाही। जर हे काही सगळे डिलीट करायचं असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणून या ठिकाणून सगळं काही डिलीट देखील करू शकता। तर आता कस्टमायझेशन वेबसाईट विषयी तुम्हाला सविस्तरपणे माहिती आता मिळाली असेल। तर मित्रांनो या ठिकाणी ब्लॉगरची वेबसाईट कशा पद्धतीने कस्टमाइज केली जाते किंवा कशा पद्धतीने कस्टमाइज करायची असते, म्हणजेच वेबसाईट ही कशी डिझाईन करायची असते, हे सगळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे। आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की ब्लॉगरची वेबसाईट ही डिझाईन करायला खूप सोपी असते। मित्रांनो वर्डप्रेसवरती ज्यावेळेस आपण वेबसाईट बनवतो त्यावेळेस त्या ठिकाणी खूप हार्ड जातो वेबसाईट डिझाईनला, पण तुम्हाला सांगतो ब्लॉगरवरती वेबसाईट डिझाईन करणं खूप इजी आहे आणि तुम्हाला इजी शब्दामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे समजून देखील एक एक सेटिंग त्या ठिकाणी सांगितलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे गुगल सर्च कन्सोल। मित्रांनो ब्लॉगिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे गुगल सर्च कन्सोल, याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा
करणार आहोत. मित्रांनो हे पहा, जो व्यक्ती गुगल सर्च कन्सोलला बारकाईने समजून घेत नाही तो व्यक्ती ब्लॉगिंग मध्ये कधीच सक्सेस होत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो, गुगल सर्च कन्सोल हा ब्लॉगिंगचा मेंदू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण लोक म्हणतात की शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मेंदू. तसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, जसं की आपल्या वेबसाईटचा भाग मेंदू म्हणजेच आपला गुगल सर्च कन्सोल. मित्रांनो जो व्यक्ती गुगल सर्च कन्सोलला समजून घेणार नाही तो व्यक्ती ब्लॉगिंग मध्ये कधीही सक्सेस होऊ शकत नाही. सगळे जे काही प्रॉब्लेम असतात ते गुगल सर्च कन्सोल मधून होतात. आणि मित्रांनो जर गुगल सर्च कन्सोल मध्ये जो प्रॉब्लेम आपल्या वेबसाईटला होतो तो जर आपल्या लक्षात आला नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी आपली वेबसाईट डाऊन जाते. आणि वेबसाईट डाऊन गेली की आपल्या वेबसाईटवरती इम्प्रेशन येत नाहीत, आपली वेबसाईट ग्रो होत नाही, आपली वेबसाईट गुगलला सर्च मध्ये येत नाही. सांगायचं हेच आहे की गुगल सर्च कन्सोल हा आपल्या वेबसाईटचा मेंदू आहे, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला गुगल सर्च कन्सोल मध्ये ज्या काही सेटिंग आहेत आणि मित्रांनो गुगल सर्च कन्सोलला जो काही सेटअप आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. सविस्तरपणे गुगल सर्च कन्सोल या ठिकाणी समजून घ्या. जो गुगल सर्च कन्सोलचा अभ्यास करायचा नाही, गुगल सर्च कन्सोलला समजून घ्यायचा नाही, तो व्यक्ती कधीही ब्लॉगिंग मध्ये सक्सेस होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तरपणे एक एक सेटिंगचा जो भाग आहे तो या ठिकाणी एक्सप्लेन करून बारकाईने त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देतो. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे किंवा त्यानंतर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुगल सर्च कन्सोल असे सर्च करायचे आहे. गुगल सर्च कन्सोल सर्च केल्यानंतर या ठिकाणी गुगल सर्च कन्सोलची लिंक केली त्यावरती फर्स्टलाच क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टार्ट नावाला ऑप्शन आहे यावरती क्लिक करा. स्टार्ट नावाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी नेक्स्ट पेज ओपन होईल अशा पद्धतीने. आता याच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आपला गुगल सर्च कन्सोलला साईट मॅप सबमिट करायचा आहे ब्लॉगरचा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता URL प्रिफिक्सवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्लॉगचा लिंक या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायची आहे. आता ती लिंक सबमिट कशी करायची तर तुमच्या ब्लॉगवरती या, तुम्ही ब्लॉगवरती आल्याच्या नंतर वरच्या साईटला जी लिंक आहे त्या ठिकाणी फक्त कॉपी करा. आता कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी परत यायचं आणि जी लिंक कॉपी केली मित्रांनो ती लिंक या ठिकाणी पेस्ट करा. पेस्ट केल्याच्यानंतर फक्त कंटिन्यू वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा. कंटिन्यू वाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा ओनरशिप आपली या ठिकाणी व्हेरीफाय झालेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गो टू प्रॉपर्टीवरती क्लिक करायचं आहे. गो टू प्रॉपर्टीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली वेबसाईट या ठिकाणी सबमिट झालेली आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आणखी एक काम करायचं आहे ते म्हणजे आपला साईट मॅप सबमिट करणे. तर मित्रांनो साईट मॅप सबमिट करण्यासाठी वर 3 लाईनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साईट मॅप आहे यावरती क्लिक करायचं. आता साईट मॅपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डेस्कटॉप साईटवरती अगोदर ओपन करून घ्यायचं. डेस्कटॉप साईटवरती ओपन करून घेतल्याच्यानंतर परत एकदा सेम प्रोसेस करायची. साईट मॅपवरती क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी या. आता आल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साईट मॅप आपल्याला सबमिट करायचा आहे. फक्त या ठिकाणी आता तुम्हाला काय लिहायचं आहे साईट मॅप .xml या ठिकाणी तुम्हाला XML या ठिकाणी लिहायचं आहे. लिहिल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा सबमिट सक्सेसफुली तर झाला आहे, पण मित्रांनो साईट मॅप हा सबमिट आपला सक्सेसफुली झालेला नाही. कारण स्टेटसमध्ये आपल्याला सक्सेसफुल पाहिजे आहे आणि या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं नाही. आणि मित्रांनो 99% लोकांचं साईट मॅप या ठिकाणी सबमिट होत नाही. आता मित्रांनो जे सांगतोय ते या ठिकाणी करा. एरर झाला ठीक आहे, एररवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एरर या ठिकाणी आलेला आहे. आता एरर मिसिंग XML टॅगवरती आहे, पण असू द्या. आता आपल्याला हा एरर फिक्स करायचा आहे. आता त्यासाठी काय करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, नंतर सेटिंगवरती यायचं. सेटिंगवरती आल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ओनरशिप आपली व्हेरीफाईड अगोदरच झालेली आहे. आता मित्रांनो तुम्हाला फक्त यावरती एकदा क्लिक करा ओनरशिप व्हेरीफाईडवरती आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तर मित्रांनो सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे HTML टॅग यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर जो या ठिकाणी कोड आहे हा कॉपी करा. कोड कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला साईटवरती यायचं आहे आपल्या. आता साईटवरती आल्याच्यानंतर थीमवरती क्लिक करा आणि थीमवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲरो आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर एडिट HTML वरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता काय पाहिजे आहे हेड सेक्शन. तर या ठिकाणी 4 नंबरला या ठिकाणी हेड सेक्शन आहे. या थीममध्ये तुमचं हेड सेक्शन कुठे आहे ते हेड ऑप्शनवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी कोड पेस्ट करायचा आहे. जो कोड आपण कॉपी करून आणला आहे त्याला पेस्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला सेव्हचं बटन आहे. सेव्हच्या बटनवरती क्लिक करा आणि हा कोड या ठिकाणी सेव्ह
सेव्ह करून घ्या. म्हणजेच या ठिकाणी आता सेव्ह झालेला आहे. आता सेव्ह झाल्याच्या नंतर काय करायचं, परत एकदा आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि आपण जो ओनरशिप व्हेरीफाय आहे मित्रांनो, ती या ठिकाणी आता व्हेरीफाय करायची. सेम प्रोसेस आहे. एकदा रिफ्रेश करा, त्यानंतर HTML टॅगवरती जा आणि या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा, कारण आपण त्या ठिकाणून पेस्ट केलेलं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी सक्सेसफुल व्हेरीफाय व्हायला पाहिजे. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी आपलं सक्सेसफुल व्हेरीफाय झालेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या साईटवरती एक पोस्ट करायची आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय या ठिकाणी आपला कोड म्हणजेच आपला साईट मॅप या ठिकाणी सबमिट होणार नाही. आता पोस्ट या ठिकाणी कुठलीही करा, जी तुम्हाला या ठिकाणी एक डेमोसाठी पोस्ट या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी मी एक डेमोसाठी पोस्ट करत आहे. तर या ठिकाणी मी पोस्ट टाईप करतो आणि या ठिकाणी एका सेकंदामध्ये पोस्ट करतो. तर या ठिकाणी आपली पोस्ट तयार झालेली आहे आणि पोस्टला आता फक्त आपल्याला पब्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पब्लिकवरती क्लिक करतो, कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करतो. या ठिकाणी पब्लिक झालेली आहे. आता मित्रांनो परत एकदा या ठिकाणी आपल्या गुगल सर्च कन्सोलला येणे, त्यानंतर 3 लाईनवर क्लिक करून या ठिकाणी साईट मॅपवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी जो एरर आहे मित्रांनो, यावरती क्लिक करा आणि त्यानंतर याला एकदा डिलीट करा. तर हे पहा मित्रांनो, डिलीट हे झालेलं आहे. आता मित्रांनो परत एकदा सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी सर्च करा, साईट मॅप टाईप करायचं आहे, साईट मॅप .xml हे टाईप करा आणि त्यानंतर फक्त आता सबमिटवरती क्लिक करा. जर आणखी एरर आला तर त्याचं सोल्युशन पुढे सांगणारच आहे. आता या ठिकाणी पहा सक्सेसफुल व्हेरीफाय तर झालेला आहे, पण स्टेटस व्हेरीफाय झाला आहे का, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, स्टेटस आणखी देखील आपला व्हेरीफाय झालेला नाही. तर आता रिफ्रेश केलं आणि स्टेटस या ठिकाणी आपला सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्यात पहिलं आपले जे काम आहे ते हेच काम आहे, जे आपल्याला साईट मॅप या ठिकाणी सक्सेसफुली जो सबमिट करावा लागतो मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी साईट मॅप सबमिट करायचा असतो. 99% लोकांना साईट मॅप सबमिट करता येत नाही. तर अशा प्रकारे साईट मॅप सबमिट करून घ्या. मित्रांनो या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की नक्की साईट मॅप आहे तरी काय, तर तुम्हाला या ठिकाणी त्याची सविस्तर माहिती देतो. मित्रांनो गुगल सर्च कन्सोलचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे साईट मॅप. जर मित्रांनो आपण साईट मॅप सबमिट नाही केला तर आपल्या पोस्ट गुगलला इंडेक्स होणार नाहीत. आणि मित्रांनो जर आपल्या गुगलला पोस्टच इंडेक्स झाल्या नाही तर आपण ब्लॉगिंग करून फायदा काय. आपल्या पोस्ट ह्या गुगलला दिसायला पाहिजेत. त्यासाठी मित्रांनो साईट मॅप हा तुम्हाला सबमिट करावाच लागेल, हे लक्षात ठेवा. साईट मॅप जर सबमिट नाही झाला सक्सेसफुली तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकत नाही. कारण तुम्ही लिहिलेल्या पोस्टच जर गुगलला दिसल्या नाही तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये कसे सक्सेस होणार. तर मित्रांनो यासाठी साईट मॅप सबमिट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, ज्या काही गुगल सर्च कन्सोल मध्ये सेटिंग आहेत त्या सगळ्या सेटिंग तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर गुगल सर्च कन्सोल मध्ये जेवढे काही ऑप्शन आहेत महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट, ते सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे. कारण गुगल सर्च कन्सोल हा पार्ट जो आहे मित्रांनो तो ब्लॉगिंगचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि मित्रांनो त्याला समजून घेणे आपले काम आहे. तर चला मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण गुगल सर्च कन्सोलचा अभ्यास करून घेऊ स्टेप बाय स्टेप आणि सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता करून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो गुगल सर्च कन्सोल मधला सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे ओव्हरव्ह्यू. तर चला आपण ओव्हरव्ह्यू विषयी संपूर्ण माहिती घेऊया. तर मित्रांनो आपलं सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे ओव्हरव्ह्यू. तर आता ओव्हरव्ह्यू नक्की आहे तरी काय, तर या ठिकाणी आपले परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच आपल्या वेबसाईटवरती किती लोकांनी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर हे आहे परफॉर्मन्स. त्यानंतर मित्रांनो खाली आहे इंडेक्सिंग. इंडेक्सिंग हे खूप महत्त्वाचं आहे. जसे आता तुम्हाला मी सांगितले, जर साईट मॅप सबमिट केला नाही तर त्या ठिकाणी तुमच्या पोस्ट इंडेक्स होणार नाहीत आणि गुगलला देखील येणार नाही. त्यासाठी इंडेक्सिंग हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स मित्रांनो, तर या ठिकाणी मोबाईलमध्ये गुड आहे, नीड्स टू इम्प्रूव्हमेंट 0 आहे. मित्रांनो नीड्स टू इम्प्रूव्हमेंट जर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं 10-20 तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. आणि आता तुमची वेबसाईट त्या ठिकाणी डाऊन जायला सुरुवात होणार आहे. पुअर मित्रांनो, पुअरमध्ये जरी तुमच्या काही दिसलं 10, 5, 2, 4 तरी लक्षात ठेवायचं की आपला काही ना काही आता या ठिकाणी कांड होणार आहे, आपली वेबसाईट डाऊन जाणार आहे. तर मित्रांनो नीड इम्प्रूव्हमेंट आणि पुअरमध्ये कुठलेही प्रॉब्लेम त्या ठिकाणी असायला नाही पाहिजेत. सगळंचे सगळं आहे ते मित्रांनो गुड असायला हवं. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, नीड्स इम्प्रूव्हमेंट आणि पोअरमध्ये प्रॉब्लेम काहीही नसला पाहिजे, 0 या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो खाली HTTPS हे HTTPS असतं मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी ओव्हरव्ह्यूमध्ये जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, पण आता जी सांगितली ती लक्षात ठेवा. तर मित्रांनो त्या ठिकाणी सेकंड नंबरचा ऑप्शन आहे ते म्हणजे URL इन्फेक्शन. खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे मित्रांनो. याविषयी आपण या ठिकाणी आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते म्हणजे URL इन्फेक्शन सेकंड नंबरचं ऑप्शन मित्रांनो, यावरती जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पहा URL टाकण्यासाठी आपल्याला सांगत आहे. तर मित्रांनो URL इन्फेक्शन ऑप्शनचा वापर कसा करायचा किंवा URL इन्फेक्शन म्हणजे नक्की आहे तरी काय याविषयी तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देणार आहे. तर हे पहा मित्रांनो, आता URL इन्फेक्शन म्हणजे काय, जर एखादी आपण पोस्ट लिहितो आणि पोस्ट लिहिल्याच्या नंतर आपली पोस्ट गुगलला इंडेक्स होत नाही, तर मित्रांनो त्या पोस्टचा URL आणून या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा असतो. म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस नवीन ब्लॉग तयार करतो आणि नवीन ब्लॉग तयार केल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या पोस्ट ज्या आहेत त्या लवकर गुगलला इंडेक्स होत नाही. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे URL इन्फेक्शनमध्ये येऊन मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जी ब्लॉगची लिंक आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायची आहे. आता ते कसं करायचं मित्रांनो ते पहा. म्हणजेच काय मित्रांनो, तर या ऑप्शनचा वापर असा आहे की जर एखादी पोस्ट तुम्ही लिहिली आणि ती पोस्ट लवकर गुगलला इंडेक्स झाली नाही किंवा तुमची लिहिलेला पोस्ट जी आहे ती गुगलला इंडेक्स झाली नाही, तर मित्रांनो या ऑप्शनचा यूज करून त्या ठिकाणी तुम्ही तुमची पोस्ट जी आहे ती या ठिकाणी गुगलला इंडेक्स करू शकता. आता याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुम्ही जर ब्लॉगरवरती जर वेबसाईट असेल तर ब्लॉगरची जी लिंक आहे मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्ही पहा, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कॉपी लिंक आहे मित्रांनो, यावरती ही कॉपी करून घ्या. आता मित्रांनो माझी जी वेबसाईट आहे ती आहे ती दुसरी, म्हणजेच या ठिकाणी ही माझी वेबसाईट आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी क्लिक करतो सगळ्यात पहिल्या पोस्टवरती आणि पोस्टवरती क्लिक केल्यानंतर वरच्या साईडला लिंक या ठिकाणी आलेली आहे. ही लिंक या ठिकाणी मी कॉपी करतो. आता मित्रांनो लिंक त्या ठिकाणी मी कॉपी केलेली आहे. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी URL इन्फेक्शनवरती आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी URL सबमिट करू. त्यानंतर इंटर बटन मारूया मित्रांनो आणि या ठिकाणी आपण आता पाहूया की ही पोस्ट गुगलला आहे की नाही. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी पोस्ट आहे ही पोस्ट सध्या गुगलला इंडेक्स आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर या पोस्टला परत इंडेक्स करायची गरज नाही. मित्रांनो आज आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही URL या ठिकाणी टाकला आणि त्या ठिकाणी जर वेगळं तुम्हाला काही पाहायला मिळलं तर ते समजायचं की तुमची पोस्ट जी आहे गुगलला इंडेक्स नाही. तर मित्रांनो गुगलला पोस्ट इंडेक्स करण्यासाठी या गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करता येतो. आता कसं, या ठिकाणी पहा URL इज ऑन गुगल आपल्याला दाखवत आहे. ओके, जर दुसरं काही दाखवलं मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, रिक्वेस्ट इंडेक्सिंगवरती फक्त क्लिक करायचं आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला पहा टेक्स्ट लाईव्ह URL आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर मित्रांनो रिक्वेस्ट इंडेक्सिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची पोस्ट जी आहे मित्रांनो ती थोड्या वेळामध्ये गुगलला इंडेक्स त्या ठिकाणी होऊन जाईल. तर या ऑप्शनचा जे वापर आहे मित्रांनो ते गुगलचा आपली जी पोस्ट लिहितो त्या पोस्टला मित्रांनो त्या ठिकाणी इंडेक्स करायचं काम या ठिकाणी या ऑप्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल की नक्की URL इन्फेक्शन जे ऑप्शन आहे ते किती महत्त्वाचं आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 2 टिप्स देईल, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहिता, आता तुम्ही नवीन आहात, नवीन सुरुवात केलेली आहे, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस ब्लॉग पोस्ट लिहिता त्याच वेळेस तुम्हाला ब्लॉग पोस्ट पब्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक कॉपी करायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायची आहे. याने काय होईल की तुमची पोस्ट जी आहे मित्रांनो लवकर गुगलला इंडेक्स होईल, गुगलला दिसेल आणि तुमच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी ट्रॅफिक येईल. आणि या ठिकाणी दुसरी टिप्स म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहिता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या लक्षात नाही राहिलं की आता 3 तास झाले, 2 तास झालेत आणि आता माझ्या लक्षात राहिलेलं नाही की इंडेक्सिंग करायचं, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी करायची आहे. कॉपी केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चेक करायचं आहे की तुमची ब्लॉग पोस्ट ही गुगलला इंडेक्स झालेली आहे की नाही. आणि जर इंडेक्स झालेली असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट इंडेक्सिंग करायची नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर इंडेक्स झाली नसेल तर बिंदासपणे रिक्वेस्ट इंडेक्सिंग त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाला मी सांगेल की आता तुम्ही नवीन आहात, ब्लॉग पोस्ट तुमचा ब्लॉग नवीन आहे, वेबसाईट तुमची नवीन आहे, तर मित्रांनो तुम्ही जे काही ब्लॉग त्या ठिकाणी लिहिता त्या प्रत्येक ब्लॉगची लिंक त्या ठिकाणी URL इन्फेक्शन मध्ये येऊन त्या ठिकाणी सबमिट करा. त्याने तुमचा लई फायदा होईल मित्रांनो. कारण जर URL इन्फेक्शन मध्ये जर तुम्ही सबमिट केली नाही नवीन ब्लॉगची लिंक तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या ब्लॉगवरती त्या ठिकाणी ट्रॅफिक येणार नाही. त्यासाठी URL इन्फेक्शनचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर गुगलला पोस्ट इंडेक्स करायचा प्रयत्न करा मित्रांनो. या ठिकाणी आपलं 3rd नंबरचं ऑप्शन आहे ते म्हणजे सर्च रिझल्ट. मित्रांनो खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे, याला समजून घेणे खूपच महत्त्वाचं आहे. तर चला मित्रांनो पाहूया नक्की सर्च रिझल्ट आहे तरी काय. तर मित्रांनो आपलं 3rd ऑप्शन आहे ते म्हणजे सर्च रिझल्ट. मित्रांनो खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे, याविषयी तुम्हाला बारकाईने या ठिकाणी मी सांगणार आहे. हे पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी इम्प्रेशन दिसत आहेत. या ठिकाणी तुम्ही पहा 10 लाखापेक्षा जास्त इम्प्रेशन आहेत, म्हणजे 1 मिलियनपेक्षा या ठिकाणी जास्त इम्प्रेशन या ठिकाणी आलेले आहेत. आता मित्रांनो इम्प्रेशन म्हणजे काय या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ. मित्रांनो आपण जर एखाद्या व्यक्तीने एखादा टॉपिक गुगलवरती सर्च केला तर या ठिकाणी मी एक टॉपिक गुगलवरती सर्च केलेला आहे असं समजून घ्या. आता मित्रांनो फर्स्ट पेजवरती या ठिकाणी 10 आर्टिकल दिसतात, लक्षात असू द्या, एक गृहीत
गृहीत धरा किंवा मी उदाहरणसाठी सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी मी एक टॉपिक सर्च केलेला आहे आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी मला 10 आर्टिकल या ठिकाणी दिसले आहेत. तर मित्रांनो टॉपिक सगळे सेम आहेत आणि आर्टिकल हे 10 दिसलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो मला सांगायचं आहे काय की जर फर्स्ट नंबरला जर आपली वेबसाईट या ठिकाणी आपण लिहिलेल्या टॉपिकवरती येत असेल आणि सेकंड नंबरला जर दुसऱ्याची या ठिकाणी वेबसाईट येत असेल तर सांगायचं हे आहे, जर एखाद्या व्यक्तीने टॉपिक सर्च केला आणि त्या ठिकाणी स्क्रॉल करून खाली निघून गेला आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच्याच वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी त्याने आर्टिकल पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी काय होतं, आपल्याला त्याचा एक इम्प्रेशन या ठिकाणी मिळतो. आणि मित्रांनो ज्याच्या वेबसाईटवरती एखाद्या व्यक्तीने क्लिक केलं त्याला एक इम्प्रेशन प्लस त्या ठिकाणी 1 क्लिक या ठिकाणी मिळतो, हे लक्षात असू द्या. हे असतात इम्प्रेशन. तर मित्रांनो लक्षात आलं असेल. आता मित्रांनो क्लिक म्हणजे काय हे आता तुम्हाला सांगतो. हे पहा मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट गुगलला सर्च केली आणि सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या आर्टिकलवरती त्या ठिकाणी क्लिक केले, आपल्या ब्लॉग पोस्टवरती त्या ठिकाणी क्लिक केले, म्हणजेच त्या ठिकाणी आपली एक क्लिक आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता मित्रांनो या ठिकाणी आहे ॲव्हरेज CTR म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, टोटल इम्प्रेशनवर जो क्लिक्स बेस असतो त्याचा मिळून त्या ठिकाणी ॲव्हरेज CTR काढला जातो, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी ॲव्हरेज पोझिशन मित्रांनो, ॲव्हरेज पोझिशन म्हणजे आपल्या ब्लॉग पोस्टवरती त्या ठिकाणी जेवढे आर्टिकल आपण त्या ठिकाणी लिहितो मित्रांनो, त्या सगळ्याचा आर्टिकलचा मिळून त्या ठिकाणी रँकिंगवरती ॲव्हरेज पोझिशन या ठिकाणी काढली जाते, हे लक्षात ठेवा. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की नक्की सर्च रिझल्ट काय असतो. तर मित्रांनो गुगल सर्च कन्सोलमध्ये चौथा भाग आहे तो म्हणजे डिस्कवर. मित्रांनो खूप महत्त्वाचा पार्ट आहे डिस्कवर. तर आपण पाहूया डिस्कवर बाबत संपूर्ण माहिती. तर मित्रांनो या ठिकाणी जे चौथं ऑप्शन आहे ते म्हणजे डिस्कवर. तर मित्रांनो डिस्कवरमध्ये 2 ऑप्शन या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे टोटल इम्प्रेशन आणि टोटल क्लिक्स. आता मित्रांनो टोटल इम्प्रेशनबाबत सगळ्यात पहिल्यांदा माहिती देतो. नक्की असतं तरी काय डिस्कवर हे देखील आपल्याला समजायला पाहिजे. आता आपण डिस्कवरची सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून घेऊ. तर मित्रांनो या ठिकाणी हे असतं डिस्कवर, हे लक्षात ठेवा. आणि डिस्कवर आणखी देखील एक असतं मित्रांनो, ते म्हणजे गुगलला. तर या ठिकाणी पहा, हे देखील मित्रांनो या ठिकाणी डिस्कवर आहे. तर मित्रांनो आता इम्प्रेशन नक्की काय आहेत हे पाहून घ्या. जर एखाद्या व्यक्तीने गुगल ओपन केला आणि गुगल ओपन केल्यानंतर खाली स्क्रॉल करत गेला, आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक पोस्ट दिसत आहे, या ठिकाणी एक पोस्ट दिसत आहे, या ठिकाणी एक पोस्ट दिसत आहे. आता मी किती पोस्ट पाहिल्या? 3 पोस्ट पाहिल्या. तर मित्रांनो प्रत्येक पोस्टला या ठिकाणी माझा एक इम्प्रेशन गेला. ओके, लक्षात आलं. नक्की इम्प्रेशन काय असतं, जर एखाद्या व्यक्तीने आपली जर एखाद्या व्यक्ती डिस्कवरमध्ये आला किंवा आपली पोस्ट डिस्कवरमध्ये आली, हे लक्षात घ्या. आता मित्रांनो आपली पोस्ट डिस्कवरमध्ये आली असं आपण गृहीत धरू. आता या ठिकाणी जी पहिली पोस्ट आहे ही आपली आहे असं आपण गृहीत धरू. आता ही पोस्ट आहे, या पोस्टवरती जर नाही एखाद्या व्यक्तीने क्लिक केलं आणि तो आपली पोस्ट पाहून या ठिकाणी खाली कुठल्याही पोस्टवरती त्या ठिकाणी क्लिक केलं, तर मित्रांनो ज्या पोस्टवरती क्लिक केलं त्याला एक इम्प्रेशन प्लस त्या ठिकाणी 1 क्लिक मिळाला आणि आपल्या पोस्टला तो पाहून खाली निघून गेला स्क्रॉल करून, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी एक इम्प्रेशन मिळालेला आहे. आता मित्रांनो टोटल क्लिक्स म्हणजे काय, तर मित्रांनो सेम आहे. टोटल क्लिक्स म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपली पोस्ट त्या ठिकाणी दिसली आणि पोस्ट दिसल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या पोस्टवरती क्लिक केलं, म्हणजेच आपल्याला एक इम्प्रेशन प्लस एक क्लिक त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आता मित्रांनो ॲव्हरेज CTR म्हणजे काय, तर मित्रांनो टोटल इम्प्रेशनवरती आलेले क्लिक्स मिळून त्या ठिकाणी ॲव्हरेज CTR काढला जातो. जसे की शाळेमध्ये आपल्याला 10वीला मार्क पडतात आणि त्या मार्कवरती सब्जेक्ट असतात आणि सब्जेक्टचे आणि मार्कचे मिळून त्या ठिकाणी आपली टक्केवारी काढली जाते मित्रांनो. म्हणजेच सांगायचं हेच आहे की इम्प्रेशनवरतीच त्या ठिकाणी टोटल क्लिक्स आणि इम्प्रेशनचे मिळून त्या ठिकाणी ॲव्हरेज CTR त्या ठिकाणी मित्रांनो काढलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि डिस्कवर कसं काम करतं, ज्यावेळेस एखादी पोस्ट आपली डिस्कवरमध्ये जाते मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला खूप ट्रॅफिक त्या ठिकाणी मिळते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो गुगल सर्च कन्सोलमधले सगळ्यात महत्त्वाचे हे 4च ऑप्शन या ठिकाणी होते. आता मित्रांनो तुम्हाला जे बाकीचे ऑप्शन राहिलेले आहेत ते आता पटापटा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत जाणार आहे. तर चला जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि सगळे ऑप्शन हे आता 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी इंडेक्सिंगमध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे पेजेस. मित्रांनो पेजेस म्हणजे काय, या ठिकाणी आपले पेज या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी एकतर हेडिंग पण दिसतात आणि आपण जे आर्टिकल लिहिलेत मित्रांनो ते या ठिकाणी कळतं की आपल्याला किती इंडेक्स झालेत आणि किती नो इंडेक्स आहेत. म्हणजे मित्रांनो नो इंडेक्सचा जर आकडा जास्त असेल तर घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण ते प्रत्येकाचंच असतं असं लक्षात असू द्या. मग या ठिकाणी कीवर्ड देखील खूप सारे असतात जे पेजेसमध्ये येतात. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा इंडेक्स 200 आहे आणि नॉन इंडेक्स या ठिकाणी 276 आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हेडिंग देखील असतात आणि या ठिकाणी जे आहे पण पोस्ट कमी असतात, लगातार पोस्ट कमी असतात आणि हेडिंगच्या ठिकाणी नॉन इंडेक्स जे आहेत ते जास्त झालेले असतात. पण असू द्या, याचा काही अडचण या ठिकाणी तुम्हाला येणार नाही.
त्यानंतर मित्रांनो आहे व्हिडिओ पेजेस. जसे की आपण व्हिडिओ आपल्या जर आर्टिकलमध्ये आपण वापरत असेल तर या ठिकाणी व्हिडिओचं इंडेक्सिंग आणि नो इंडेक्सिंग या ठिकाणी आहे, जे की व्हिडिओ पेज इंडेक्सिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो थर्ड ऑप्शन आहे ते म्हणजे साईट मॅप. जसे की साईट मॅपबद्दल या ठिकाणीच मी सविस्तरपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला अगोदरच या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आहे रिमूव्हल्स. मित्रांनो हे रिमूव्हल्स म्हणजे काय, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल, ज्यावेळेस तुम्ही एखादी पोस्ट लिहिता आणि तुम्हाला वाटतं आता ही पब्लिक केलेली आहे पण पोस्ट चुकीची आहे किंवा पोस्ट डिलीट करायची आहे, तर मित्रांनो त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचं, न्यू रिक्वेस्टवरती क्लिक करून त्या ठिकाणी URL सबमिट करून त्या पोस्ट या ठिकाणी अगोदर सबमिट करायची, URL सबमिट करायचा आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट डिलीट करायची आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे पेज एक्सपिरियन्स. मित्रांनो पेज एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्ही पहा, मोबाईलसाठी गुड आहे, डेस्कटॉपसाठी या ठिकाणी डाटा नाही आहे, HTTPS गुड आहे. जर मित्रांनो मोबाईलसाठी पुअर असेल तर या ठिकाणी खूप खराब एक्सपिरियन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जर या ठिकाणी पुअर असेल तर हे देखील समजून जायचं की आता वेबसाईटचा ग्राफ जो आहे खाली जाणार आहे. कारण मित्रांनो जर या ठिकाणी कोअर वेब व्हिजिटरच जर या ठिकाणी मोबाईलचं, आता तुम्हाला माहिती असेल की 100%मधले 90% लोक जे आहेत ते मित्रांनो मोबाईलमधूनच पोस्ट पाहत असतात. तर मित्रांनो मोबाईलचं गुड असलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर मोबाईलचं गुड नसेल आणि दुसरंच काही येत असेल इम्प्रूव्हमेंटचं, पुअरचं किंवा आणखी जर काही येत असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुमची वेबसाईटचा ग्राफ आहे मित्रांनो तो खाली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. HTTPS सुद्धा या ठिकाणी गुडच पाहिजे, कुठलाही इश्यू त्या ठिकाणी आला नाही पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी आणखी एक माहिती देईल, पेज जर एक्सपिरियन्स खराब असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा वेबसाईट डाऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवायचंच तुम्ही. आणि जर काही इश्यू या ठिकाणी असला तर समजून जायचं की आता आपलं जे करिअर आहे ब्लॉगिंगचं ते बर्बाद होणार आहे. आणि मित्रांनो हे देखील लक्षात ठेवायचं, जरी पुअर असलं तरी मित्रांनो त्याला कशा पद्धतीने या ठिकाणी योग्य करता येईल ते या ठिकाणी यूट्यूबवरती तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जातील. या टॉपिकवरती खूप व्हिडिओ आहेत जर प्रॉब्लेम असेल तर, बरं का. आणि मित्रांनो गुड असेल तर मित्रांनो खूप छान आहे, नो प्रॉब्लेम. तुमची वेबसाईट जी आहे अशीच ग्रोथ त्या ठिकाणी करत राहणार आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आहे मित्रांनो कोर वेब व्हिजिटर्स. मित्रांनो हे जे आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. जर मित्रांनो या ठिकाणी देखील तुमचे पुअर URL जर असतील, पुअर URLs मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं वेबसाईट ही डाऊन जाणार आहे. या ठिकाणी नीड्स इम्प्रूव्हमेंट असेल तर एवढा फरक पडणार नाही, आणि गुड URL असेल तर मित्रांनो लगातार तुमची वेबसाईट त्या ठिकाणी वर 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 ग्राफ तिचा जाणार. जर पुअर URL जर जास्त असतील तर हे देखील समजून जायचं की आता वेबसाईटचा ग्राफ जो आहे तो डाऊन चाललेला आहे. आणि मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा, जर एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी पुअर URLs असेल तर त्या व्यक्तीचा जो ग्राफ आहे, कुठला ग्राफ तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा जो ग्राफ आहे कुठला, या ठिकाणी सर्च रिझल्टमधला ग्राफ असू द्या किंवा डिस्कवरमधला ग्राफ असू द्या मित्रांनो, तो जो ग्राफ आहे मित्रांनो या ठिकाणी खाली खाली जातो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ग्राफ कधीही वर जात नाही, ग्राफ एकदम तळाला येऊन चिकटतो मित्रांनो, म्हणजेच खालच्या लाईनला मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा असंच म्हणत होतो मी. त्यामुळे हे गोष्टी तुम्हाला आता समजून जातील. पुअर असेल तर त्या ठिकाणी योग्य ते यूट्यूबला व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करा, आणि गुड असेल तर गुडच आहे मित्रांनो, ग्राफ जो आहे तो वर जातच राहणार. त्यानंतर या ठिकाणी AMP आहे, ब्रॉडकॉम्स आहे, डिस्कशन फोरम आहे, साईट लिंक सर्च बॉक्स आहे. त्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शन आहेत हे एवढे आता महत्त्वाचे नाहीत, पण AMPचा ऑप्शन त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे ऑप्शन आहेत हे आहे गुगल सर्च कन्सोल. आणि गुगल सर्च कन्सोलमध्ये तुम्हाला सांगितलं की नक्की कुठले प्रॉब्लेम असतात ज्याने आपली वेबसाईट डाऊन जाते. तर तुमच्या आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की नक्की गुगल सर्च कन्सोल आहे तरी काय. तर मित्रांनो हे होते गुगल सर्च कन्सोल. वेबसाईट मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गुगल सर्च कन्सोल. या ठिकाणी गुगल सर्च कन्सोल मधले जेवढे काही सेटिंग होत्या, जेवढे काही ऑप्शन होते त्या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो जेवढं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढंच गुगल सर्च कन्सोल मध्ये सगळ्यात महत्त्वाचे पार्ट त्या ठिकाणी होते. आता बारकाईने तुमच्या लक्षात आला असेल की नक्की गुगल सर्च कन्सोल हे आपल्या वेबसाईटसाठी किती महत्त्वाचे ठरते. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे गुगल ऍडसन्स. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, जर आपली वेबसाईट असेल आणि आपल्याला आता ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती गुगल ऍडसन्स अप्रूव्हल असणे महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो गुगल ऍडसन्स अप्रूव्हल मिळवण्यासाठी त्या ठिकाणी काय करावे लागते याविषयी मी प्रॉपरली त्या ठिकाणी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी जी लिंक येत आहे मित्रांनो, या लिंक वरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो ब्लॉगिंगला सुरुवात करण्या अगोदरच तो व्हिडिओ पाहिला पाहिजे, कारण मित्रांनो ज्यावेळेस आपण गुगल ऍडसन्स अप्रूव्हलला आपली वेबसाईट पाठवतो त्यावेळेस आपली वेबसाईट
रिजेक्ट होते मित्रांनो. आणि रिजेक्ट होण्याचे कारण जे आहेत मित्रांनो ते आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत नाहीत. कारण मित्रांनो आपण सुरुवातीपासूनच चुका करत आलेला असतो आणि त्यामुळे आपली वेबसाईट त्या ठिकाणी गुगल ऍडसन्स अप्रूव्हलला पाठवल्याच्या नंतर रिजेक्ट होते. आणि मित्रांनो तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी ब्लॉगिंग सुरुवात करण्याच्या अगोदरच ही जी लिंक आहे मित्रांनो यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे गुगल ऍडसन्स अप्रूव्हल बाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे एसईओ फ्रेंडली आर्टिकल लिहिणे म्हणजेच ब्लॉग पोस्ट. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की ब्लॉग पोस्ट ह्या कशा पद्धतीने लिहिल्या जातात आणि मित्रांनो ब्लॉग पोस्टलाच आर्टिकल असे देखील म्हटले जाते हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो एसईओ म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत आणि हे देखील तुम्हाला सांगणार आहे एसईओ हा कशा पद्धतीने काम करतो. तसेच मित्रांनो एसईओ चे फायदे देखील या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर मित्रांनो एसईओ फ्रेंडली ब्लॉग त्या ठिकाणी नाही लिहिला तर मित्रांनो तो ब्लॉग गुगलला रँक होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो याच ठिकाणी एसईओ म्हणजे काय, एसईओ कसा करायचा, एसईओ कशा पद्धतीने केला जातो आणि मित्रांनो त्याचबरोबर एसईओ करून कशा पद्धतीने ब्लॉग पोस्ट म्हणजेच आर्टिकल लिहावे लागतात या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर चला आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता ब्लॉग पोस्ट म्हणजेच आर्टिकल लिहायला सुरुवात करणार आहोत. आणि मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला मी आर्टिकल लिहायला शिकवणार आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो आर्टिकल लिहिण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ब्राउझरवरती येऊया आणि मित्रांनो या ठिकाणी आपलं ब्लॉगर त्या ठिकाणी ओपन करून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा वरच्या साईडला 3 लाईन आहेत त्यावरती क्लिक करायचं आणि पोस्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक पेज या ठिकाणी ओपन होईल आणि याच ठिकाणी आता आपल्याला आर्टिकल लिहायला सुरुवात करायची आहे. आर्टिकल लिहिण्या पहिल्यांदाच एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आर्टिकल लिहिण्यासाठी एक टॉपिक असायला हवा, मग तो तुमचा कोणताही असू शकतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला नोकर भरतीविषयी या ठिकाणी आर्टिकल लिहून दाखवणार आहे. नोकर भरती जसे की पोलीस भरती, त्यानंतर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती किंवा मग तुमचा टॉपिक कुठलाही असू शकतो किंवा तुम्ही कुठल्याही टॉपिकवरती त्या ठिकाणी आर्टिकल लिहू शकता, काही अडचण नाही. पण मी जे ट्रिक सांगतोय त्याच ट्रिकने त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल किंवा मी जे तुम्हाला डाटा सांगतोय त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आर्टिकल लिहायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पोलीस भरतीबाबत आर्टिकल त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा लिहून दाखवणार आहे. आता मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता मी टॉपिक आपला निवडलेला आहे तो म्हणजे पोलीस भरती हा आपला सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक आहे. तर मित्रांनो आता पोलीस भरती म्हटलं की या ठिकाणी आपण आता सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पहा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपला टायटल थोडासा लिहून घेतलेला आहे, पोलीस भरती 13,000 पदांची पोलीस भरती. आता मित्रांनो हा टायटल म्हणजे काय हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती ज्यावेळेस गुगलवरती सर्च करेल, पण मित्रांनो आता पुढे आहे आणखी, पण जे गुगलवरती एखादा व्यक्ती सर्च करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट त्याला दिसते तो वाचतो टायटल, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो आपला टॉपिक काय आपण फाइंड केलेला आहे तो म्हणजे पोलीस भरती. तर या ठिकाणी मी लिहून घेतो पोलीस भरती, हा एक आपला कीवर्ड आहे. आणि मित्रांनो त्यानंतर आणखी आपण एका पद्धतीने लिहू शकतो या ठिकाणी पोलीस भरती, जे काही इयर असेल करंट इयर जे चालू आहे ते इयर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मग ते 2023 असो किंवा मग ते 24 असो. तर या ठिकाणी आता 23 तर संपेल, आता 24च आहे, तर 24 या ठिकाणी आपण टाकून घेतलेला आहे. आता मित्रांनो आपला सगळ्यात पहिला म्हणजे पॉईंट आपला मेन कीवर्ड आपण त्याला फोकस करायचा आहे, तो कीवर्ड आहे आपला पोलीस भरती, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे ती आहे की आपल्याला पोलीस भरतीबाबत कीवर्ड रिसर्च करायची आहे. आता कीवर्ड रिसर्च काय हे तुम्हाला पुढे मी सांगेलच, पण सगळ्यात पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च कसे करायचे हे समजून घ्या. आता मित्रांनो कीवर्ड रिसर्चसाठी आपल्याला 2 प्लॅनरची गरज आहे या ठिकाणी. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे HRF आणि मित्रांनो दुसरा आहे तो म्हणजे गुगलचा गुगल कीवर्ड प्लॅनर. ओके, कीवर्ड प्लॅनर यांच्या दोन्हीच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे हे लक्षात घ्या. इंडिया मी लिहून घेत आहे. या ठिकाणी इंडिया लिहिल्याच्या नंतर मित्रांनो आपला जो फोकस कीवर्ड आहे म्हणजे आपल्याला ज्या टॉपिकवरती आर्टिकल लिहायचं आहे तो कीवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जसे की पोलीस भरतीबाबत मी लिहून दाखवत आहे तर पोलीस भरती टाकलं. फाइंड कीवर्डवरती या ठिकाणी क्लिक केला आणि या तुम्ही पाहू शकता व्हेरीफाईंग या ठिकाणी होत आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला कीवर्ड मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी एक झालं आणि सेकंड ऑप्शन आहे ते म्हणजे गुगल कीवर्ड प्लॅनर. डिस्कवर न्यू कीवर्डवरती क्लिक करा आणि त्यानंतर सेम कीवर्ड या ठिकाणी पण तुम्ही सबमिट करून घ्या. त्यानंतर सेम आहे गेट रिझल्टवरती क्लिक करा. मित्रांनो गेट रिझल्टवरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतील. आता मित्रांनो थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की आता या कीवर्डचं करायचं काय आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिलं म्हणजे जे कीवर्ड मित्रांनो जास्त सर्चेस आहेत, मंथली सर्चेस या ठिकाणी तुम्ही पहा मित्रांनो, मंथली
ॲव्हरेज मंथली सर्चेस. आता मित्रांनो, जे कीवर्ड या ठिकाणी मंथली सर्चेसचे 10,000 ते 1,00,000 किंवा 10,000 ते 1,00,000 किंवा 1,00,000 ते 1,000,000 म्हणजेच 100K टू 1,000,000 किंवा 10K टू 100K. तर यामध्ये जे कीवर्ड आहेत मित्रांनो, जसे की या ठिकाणी तुम्ही पहा, सगळ्यात पहिला कीवर्ड आहे, त्यानंतर सेकंड या ठिकाणी आहे. जे असे कीवर्ड आहेत मित्रांनो 100K वाले, या ठिकाणी सगळे कीवर्ड त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कॉपी करायचे आहेत तुम्हाला. आता कॉपी कशी करायची, या ठिकाणी यायचं, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर वरच्या साईडला तुम्ही पहा कॉपीचं बटन आहे, या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा. आणि मित्रांनो, हा कीवर्ड आता कॉपी केल्याच्यानंतर नोटपॅडमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. आता हा कीवर्ड या ठिकाणी आपण पेस्ट करून घेऊया. आता सगळ्यात पहिला आपला हा कीवर्ड झाला. एअर बदलून टाका मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आहे. आता या ठिकाणी एकच कीवर्ड मी घेऊन दाखवतो आहे, सगळे कीवर्ड या ठिकाणी तुम्हाला घेऊन दाखवत नाही, पण तुम्ही सगळे कीवर्ड 100K वाले या ठिकाणी घ्या, म्हणजेच कॉपी करा आणि आपल्या नोटपॅडमध्ये सेव्ह करा. सेकंड आहे ते म्हणजे सगळ्यात पहिलं आपण केलं की HRFमध्ये. आता या ठिकाणी जे कीवर्ड आहेत मित्रांनो, जसे की केडी कमी असावी मित्रांनो, केडी कमी असावी, हे जी केडी आहे ही कमी असावी, पण तरी देखील जास्त केडीवाले कीवर्ड ही तुम्ही सिलेक्ट त्या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी पहा 50K, 31K, 29K, 16K, 13K, जे जास्त केवाले आहेत ओके, ते कीवर्ड या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत. जसे की 800, 900 असले कीवर्ड अजिबात घ्यायचे नाही. या ठिकाणी जे कीवर्ड आहेत ते जास्त व्हॉल्यूमवाले 29K, 16K, 13K, 31K, 50K, हे सगळे कीवर्ड या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचे आहेत आणि सगळे कीवर्ड या ठिकाणी आपल्या नोटपॅडमध्ये तुम्हाला घेऊन यायचे आहेत. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे आहे ते सगळं कॉपी करा आणि नोटपॅडमध्ये घेऊन या. तर चला पटापटा या ठिकाणी जे जे कीवर्ड या ठिकाणी आहेत ते सगळे बऱ्यापैकी मी आपल्या नोटपॅडमध्ये या ठिकाणी कॉपी करून घेऊन येतो. हे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. स्टार्ट. आता मित्रांनो, या ठिकाणी मी काय केलं, सगळे जे कीवर्ड होते त्या ठिकाणी सगळे कॉपी करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपला आर्टिकल लिहायला आपण आता सुरुवात करूया. आता आर्टिकल लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिला जो मित्रांनो आपण टायटल आहे, तो टायटल त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि सगळ्यात फर्स्टला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो त्याच ठिकाणी टायटलच्याच खाली मित्रांनो त्या ठिकाणी मी एक टिप लिहिलेली आहे. या ठिकाणी मी लिहित बसत नाही जास्त काही. या ठिकाणी तुम्हाला 150 ते 200 शब्दामध्ये त्याच ठिकाणी माहिती लिहायची आहे. लक्षात ठेवा, कुठे, आपला टायटलच्याच एकदम खाली चिकटूनच 150 ते 200 शब्दामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता आपण गृहीत धरू की या ठिकाणी आपले जे 200 शब्द आहेत या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. 150 असू किंवा 200 असू, या ठिकाणी कंप्लीट झाले. आता सेकंड काय करायचं, या ठिकाणी जो आपला मेन हेडिंग आहे, म्हणजेच आपला जो मेन कीवर्ड आहे आपला, हा आहे आपला मेन कीवर्ड, पोलीस भरती किंवा पोलीस भरती 2024 असू शकतो. तर या ठिकाणी आपला तो कीवर्ड घेऊन यायचा आणि या ठिकाणी आपल्याला कीवर्ड, आपला जो मेन कीवर्ड आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर वरच्या साईडला मित्रांनो या ठिकाणी नॉर्मल आहे त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी हेडिंगवरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला हेडिंग द्यायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक फोटो यूज करायचा आहे, लक्षात असू द्या. एक फोटो तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. आता फोटो कसा घ्यायचा, आता दोन गोष्टी या ठिकाणी लगेच कॉमन करून घ्या आणि परत या गोष्टी रिपीट करणार नाही. आता मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी फॉन्ट बदलायचा असेल तर या ठिकाणी फॉन्टची साईज देखील चेंज करू शकता. वाला ऑप्शन आहे वरच्या साईडला, यावरती क्लिक करून त्या ठिकाणी फॉन्ट चेंज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी कलर द्यायचा असेल, एखाद्या वर्डला त्या ठिकाणी कलर द्यायचा असेल, कलर देण्यासाठी एखादा ज्या वर्डला कलर द्यायचा आहे तो वर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा आणि वरच्या साईडला मित्रांनो या ठिकाणी एक पेन्सिलचं चिन्ह आहे, तुम्ही पहा पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक करा. पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कलर्स आहेत मित्रांनो, जो कलर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तो कलर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तर अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी कलर देऊ शकता. ही दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमन आहे, ती म्हणजे फोटो यूज करणे. तर आता मित्रांनो फोटो कशा पद्धतीने या आर्टिकलमध्ये यूज केले जातात ही गोष्ट देखील परत सांगणार नाही. तर आता फोटो यूज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी आपल्याला फोटो यूज करायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या जे 3 टिंब आहेत यावरती क्लिक करा. 3 टिंबावरती क्लिक केल्यानंतर जे सगळ्यात सेकंड नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो यावरती क्लिक करा आणि अपलोड फ्रॉम कॉम्प्युटरवरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला चूज फाईल ऑप्शन आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा चूज फाईल यावरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर परमिशन मागितली तर परमिशन द्या आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मीडिया पिकर आहे यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा फोटो ज्या ठिकाणी आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करा, म्हणजेच या ठिकाणी तुमचा फोटो येऊन जाईल. आणि मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तोच फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा थंबनेल आहे, तुमचा बॅनर आहे. तुम्ही ज्या बॅनरवरून लोकांना सांगत आहात की या आर्टिकलमध्ये आणि या आर्टिकलमध्ये आल्यानंतर ही माहिती तुम्हाला मिळते. म्हणजे काय, ज्या बॅनरला पाहून, ज्या फोटोला पाहून आपले लोक त्या ठिकाणी आपल्या आर्टिकलमध्ये येतात ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तेच सगळ्यात पहिल्यांदा फोटो आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा
आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे सेटिंगवरती क्लिक करा आणि सेटिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर आल्ट टेक्स्ट, मित्रांनो हा SEO आहे लक्षात असू द्या. आल्ट टेक्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं, जे आपलं हेडिंग आहे ते या ठिकाणी टाका, पोलीस भरती या ठिकाणी टाकलं. त्यानंतर मित्रांनो खाली सुद्धा सेमच त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, हे सुद्धा हेडिंग आहे. आणि आता एक्स लार्ज, मित्रांनो एक्स लार्ज जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि मित्रांनो याला अपडेट करून घ्या. तर या ठिकाणी एक्स लार्ज या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी हे अपडेट झालेलं आहे. आता SEO तुम्हाला या ठिकाणी मी काय काय केला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो, जो आपला पोलीस भरती मेन कीवर्ड आहे तो या ठिकाणी घेतला आणि त्याला मित्रांनो या ठिकाणी हेडिंग बनवला. हेडिंग बनवल्याच्या नंतर थंबनेल घेतला आणि मित्रांनो थंबनेल घेतल्याच्या नंतर या ठिकाणी सेटिंगवर क्लिक केलं आणि जो आपला कीवर्ड होता तोच या ठिकाणी मी सबमिट केला. हे 2 SEO या ठिकाणी मी. आता या ठिकाणी तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे हे लक्षात घ्या. आता परत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला परत एकदा 200 ते 250 किंवा 150 ते 200 शब्दामध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची आहे. आता आपण गृहीत धरू की आपले 200 शब्द या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. ओके, आता या ठिकाणी शब्द कंप्लीट झाले की नंतर आपल्याला एक हेडिंग द्यायची आहे, ती म्हणजे पोलीस भरती 2024 आपला मेन कीवर्ड आहे हा. पण आता याला सुद्धा आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हे विसरू नका. ज्यावेळेस तुम्ही हेडिंग देता त्यावेळेस वरच्या साईडला या ठिकाणी नॉर्मल आहे, नॉर्मलवरती क्लिक करा आणि नॉर्मलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो याला आता तुम्ही सब हेडिंग द्या. आता सब हेडिंग द्या याला, आता हेडिंग देत बसू नका. सब हेडिंग देऊन मित्रांनो या ठिकाणी या गोष्टीला थोडंसं मोठं करा. डबल TT आहे मित्रांनो, यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी स्मॉल लार्ज आणि स्मॉलेट या ठिकाणी लार्ज याला करून घ्या. थोडंसं या ठिकाणी मोठं होऊन जाईल मित्रांनो हे. आता या ठिकाणून मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला माहिती लिहायला सुरुवात करायची आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीबाबत जी काही माहिती आहे या ठिकाणी परत तुम्ही 200 ते 300 शब्दामध्ये या ठिकाणी माहिती लिहा. ओके, 200 ते 300 शब्दामध्ये परत माहिती लिहा. परत या ठिकाणी आपला हे झालं की आता या ठिकाणी परत आपण गृहीत धरू की आपले 300 शब्द या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आणि आता परत मित्रांनो काय करायचं, आपल्याला परत या ठिकाणी हेडिंग द्यायची. आता हेडिंग कोणती द्यायची मित्रांनो, हा मोठा प्रश्न पडला असेल. मग त्याच्यासाठीच आपण सगळ्यात पहिल्यांदा जे कीवर्ड रिसर्च त्या ठिकाणी केलं होतं मित्रांनो, आता ते कुठे आहे ते ओपन करूया. तर इथं आहेत ते आपले कीवर्ड जे आपण या ठिकाणी लिहून घेतले होते. आता मित्रांनो या ठिकाणी कुठले आहेत, महाराष्ट्र पोलीस भरती, कारण आपल्या आता 2 कीवर्ड त्या ठिकाणी यूज झालेले आहेत. आता हे या ठिकाणी यूज करून घेऊ, महाराष्ट्र पोलीस भरती, आणि या ठिकाणी कीवर्ड टाकून घेऊ. तो कीवर्ड टाकल्यानंतर सेम आहे वरच्या साईडला नॉर्मलवरती या ठिकाणी क्लिक करा आणि नॉर्मलवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सब हेडिंगच द्या. सब हेडिंग दिल्याच्या नंतर आता परत मित्रांनो जर तुम्हाला फोटो या ठिकाणी वापरायचा असेल तर निश्चित या ठिकाणी फोटो वापरा, मी सांगेन तुम्हाला. आता फोटो या ठिकाणी कसा वापरायचा पहा मित्रांनो. फोटो वापरण्यासाठी सेम प्रोसेस आहे. 3 टिंबावरती क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी गॅलरीवरती जा, नंतर अपलोड कॉम्प्युटरवरती जा. अपलोड कॉम्प्युटरवरती गेल्यानंतर सेम चूज अ फाईलवरती क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी फोटो घ्या. जो तुम्हाला फोटो या ठिकाणी वापरायचा आहे तो फोटो या ठिकाणी घ्या. आता मित्रांनो या ठिकाणी मी फोटो सिलेक्ट केला आहे आणि आता सेकंड SEO या ठिकाणी मी करत आहे फोटोचा. आता लक्षात घ्या हा कसा करायचा. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड होत आहे, काही वेळ आपण प्रतीक्षा करूया. तर या ठिकाणी आपला जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे आणि या ठिकाणी फक्त सिलेक्ट करा. आता या ठिकाणी आपला फोटो झाला. परत मित्रांनो आता सेटिंगवरती जायचं आणि सेटिंगवरती गेल्यानंतर आल्ट टेक्स्ट आता आपल्याला चेंज करायचा आहे. आता कुठला टाकायचा, जो आपण हेडिंग वापरलेली आहे आत्ता जो आहे तो या ठिकाणी आता तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर सेम आहे एक्स लार्जवरती क्लिक करा आणि अपडेटवरती क्लिक करा. आता मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात आल्या असतील की आता फक्त माहिती लिहायची आणि 200-300 शब्दाची माहिती झाली की त्या ठिकाणी एक फोटो वापरायचा आणि एक हेडिंग या ठिकाणी वापरायची आहे. आता मित्रांनो या ठिकाणी इमेज SEO आपण या ठिकाणी केला आहे, हे मी विसरूनच चाललो होतो. इमेज SEO म्हणजे काय, तर जो इमेज आपण या ठिकाणी घेतो तो इमेजवरतीच त्या ठिकाणी आल्ट टेक्स्ट, म्हणजेच मित्रांनो इमेज SEO जो असतो तो म्हणजे हा आल्ट टेक्स्ट आणि टायटल टेक्स्ट, यालाच इमेज SEO असं म्हटलं जातं आणि तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की माहिती लिहायची, हेडिंग लावायची, इमेज लावायचे आणि इमेजचा SEO कसा करायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आता मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट आहे ती म्हणजे बॉक्स कसे बनवायचे. मित्रांनो आता तुम्ही बरेचसे आर्टिकल पाहिले असतील, त्या आर्टिकलमध्ये या ठिकाणी बॉक्स बनवले जातात मित्रांनो. आता नॉर्मली मी सांगायचं झालं मित्रांनो तर या ठिकाणी बॉक्स बनवण्यासाठी काहीही नाही, पण त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक ट्रिक नक्कीच माझ्याकडे आहे. ती ट्रिक म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो की बॉक्स कसे तयार होतात. बॉक्स तयार करण्यासाठी एक वेबसाईट आहे, ते वेबसाईटचं लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी पहा मित्रांनो HTML कोड जनरेटर ही वेबसाईट आहे, हिची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता बॉक्स कसे तयार करायचे थोडंसं या ठिकाणी अवघड आहे. आता या ठिकाणी पहा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण तुम्हाला थोडीशी माहिती देतो म्हणजे बॉक्सची. आता या ठिकाणी हे बॉक्स आहेत. आता
ही सगळ्यात चला पहिल्यांदा काय करू आपण याला कॉपी करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की बॉक्स कसे तयार होतात. कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो आर्टिकलमध्ये यायचं. आता बॉक्स आपल्याला कुठे ठेवायचे आहेत, याच ठिकाणी आपल्याला आता बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन लिहायची आहे. आता या ठिकाणी बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन लिहायची म्हटलं की वरच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी एक पेन्सिलचं चिन्ह आहे मित्रांनो, या ठिकाणी पेन्सिलचं चिन्ह आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर HTML व्ह्यूवरती क्लिक करा. आता HTML व्ह्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली या ठिकाणी हे आहे असंच राहून द्या. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो आपण कोड कॉपी करून आणला आहे ते या ठिकाणी पेस्ट करा. पेस्ट केल्याच्यानंतर परत याला या ठिकाणी बंद करून टाका. या ठिकाणी परत आपण कंपोज व्ह्यूजवरती क्लिक करा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा आपले बॉक्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता म्हणताना हे असे कसे बॉक्स आहेत, तर मित्रांनो हो हे असेच बॉक्स आहेत, पण हे असे नसून या ठिकाणी आता आपल्याला माहिती लिहायची आहे. जसे या ठिकाणी आपण लिहूया, जसं मित्रांनो माहिती कुठली या ठिकाणी बॉक्समध्ये असते, जर काही पदसंख्या असेल तर पदांची संख्या, तसेच मग पुरुष आणि त्यासाठी महिला या ठिकाणी आपण पुढे महिला लिहू. आता पदांची संख्या म्हटलं की त्या ठिकाणी पुरुष आणि महिलासाठीच त्या ठिकाणी जागा असतात. मग मित्रांनो तुमचा कुठलंही या ठिकाणी आता जर एखाद्याचे हे असेल, आता याच्या फॉर एक्झाम्पलसाठी जर सांगायचं झालं तर एखादा संत्रीवरती लिहित असेल, गाजर, बटाटा, केळी या टॉपिकवरती या ठिकाणी बॉक्स तयार करा. आणि जर यांच्या किमती लिहायच्या असतील तर या ठिकाणी पाहतो मी 80 रुपये किलो, 40 रुपये किलो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही करून लिहू शकता. आता कसं करायचं मित्रांनो, या ठिकाणी एकूण जागा असं मी या ठिकाणी लिहितो, एकूण जागा. ओके, आता हे लिहिलं. आता मित्रांनो याला आपण व्ह्यू करूया की हे नक्की कसं दिसतंय. मित्रांनो हे असं नाही दिसत, खूप भारी या ठिकाणी दिसतं मित्रांनो. हे आता व्ह्यू या ठिकाणी मी केलं आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, आता आपण खाली येऊया आणि खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पहा मित्रांनो हे किती भारी या ठिकाणी दिसत आहे. तर ही फक्त माहिती त्या ठिकाणी तुम्हाला एडिट करायची आहे मित्रांनो, एडिट करायची आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की बॉक्स कशा पद्धतीने तयार केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी जर हे रकामी वाढायचे असतील, आता या ठिकाणी पुरुष, महिला आणि एकूण जागा या ठिकाणी आहे. आता जर 4 करायचे असतील तर काय करायचं, सेम आपल्या वेबसाईटवरती या. वेबसाईटवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला रॉ आहे, रॉ किती करायचे, 4 करायचे आहेत. मग या ठिकाणी हे 4 आणि या खालच्या साईडला 7 करायचे असतील. आता हे कसं केलं, कॉलम म्हणजे हे आडवे कॉलम जे हेड 1, हेड 2, हेड 3, हेड 4 दिसतंय, हे 4 केले आणि हे खालच्या साईडला आपण या ठिकाणी 7 केले. सेम आहे, हेच कॉपी करायचं आणि त्या ठिकाणी नेऊन HTML वरती कॉपी पेस्ट करायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आर्टिकल लिहिले जातात, हे लक्षात ठेवा. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो या ठिकाणी परमालिंक आहे, परमालिंक या ठिकाणी तुम्हाला चेंज करायचे आहे. कस्टम परमालिंकवरती क्लिक करा आणि परमालिंक तीच बनवायची आहे जी तुमचा मेन कीवर्ड आहे. आता या ठिकाणी पोलीस भरती 2024 असो किंवा पोलीस भरतीचा आपला कीवर्ड असो, या ठिकाणी आपली परमालिंक झालेली आहे. आता याला सुद्धा आपण या ठिकाणी बंद करून घेऊ. आता मित्रांनो लोकेशनचं काही गरज नाही, ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ऑप्शनचं अलाउज आहे. त्यानंतर टॅग मित्रांनो, कस्टम टॅग. आता टॅग या ठिकाणी तुम्ही लावू शकता. आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक ऑप्शन आहे ते म्हणजे लेबल म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट ॲड करायची आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही टाका आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ती जी पोस्ट आहे ती त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि फक्त मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला पब्लिकवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे SEO फ्रेंडली तुम्हाला पोस्ट लिहावी लागते. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता SEO कसा असतो आणि SEO पोस्टचा कसा करायचा या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला SEO त्या ठिकाणी करायचा आहे. आणि आणखी देखील तुम्हाला SEO व्यवस्थित नाही समजला असेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगेल की लॅपटॉपवरती या टॉपिकवरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी जी लिंक येत आहे मित्रांनो या लिंकवरती क्लिक करून त्या ठिकाणी तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा SEO बाबत A to Z इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेलीच आहे. मी प्रत्येकाला सांगेल की SEO शिका आणि SEO नेच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवरती आर्टिकलवरती आणि तुमची वेबसाईट लवकर ग्रो करू शकता. किंवा आपण असं म्हणू शकतो की तुमच्या ट्रॅफिक जर वेबसाईटवरती आणायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही SEO तुम्हाला शिकावाच लागेल. तर त्यासाठी तुम्ही जी लिंक या ठिकाणी दिलेली आहे त्या लिंकवरती या ठिकाणी येत आहे त्यावरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी SEO फ्रेंडली आर्टिकल कसे लिहायचे तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी शिकू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला SEO समजला असेल आय होप. तर मित्रांनो या ठिकाणी मी आता कंपॅरिझन करणार आहे ब्लॉगर वर्सेस वर्डप्रेस. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जर ब्लॉगिंग करायचे असेल तर त्या ठिकाणी 2 माध्यम आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे फ्री माध्यम आहे ते म्हणजे ब्लॉगर आणि मित्रांनो थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणी तुम्ही दुसरं एक माध्यम घेऊ शकता ते म्हणजे आहे वर्डप्रेस. आता याविषयी तुम्हाला कंपॅरिझन करून सांगणार आहे की नक्की कोणता जे माध्यम आहे ते चांगला आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिला आहे ब्लॉगर. मित्रांनो पहा ब्लॉगर वरती जर वेबसाईट बनवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलेही पैसे चार्ज द्यावे लागत नाहीत किंवा त्या ठिकाणी आपल्याला पैसे लागत नाहीत. पण मित्रांनो त्या ठिकाणी वर्डप्रेस वरती जर वेबसाईट बनवायची असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वेगवेगळे प्लॅन आहेत
बेसिक प्लॅन तो आहे तो म्हणजे 3,000 पासून मित्रांनो सुरू होतात. आणि सांगायचं हेच आहे, जर तुम्हाला परफेक्ट ब्लॉगिंग करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच वर्डप्रेस वरती या. सेकंड नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे ब्लॉगर वर्सेस वर्डप्रेस, हु इज द बेस्ट. तर मित्रांनो त्या ठिकाणी नक्कीच वर्डप्रेस हे 100% बेस्ट आहे. त्यासाठी थोडेफार पैसे द्यावे लागतात, पण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही एकदम परफेक्टपणे ब्लॉगिंग करू शकता. तिसरा पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे, वापरण्यासाठी इझी कुठला आहे, ब्लॉगर की वर्डप्रेस. तर मित्रांनो ब्लॉगर वरती आपल्याला आर्टिकल लिहायला थोड्याफार मर्यादा येतात. मित्रांनो त्या ठिकाणी आपण आर्टिकल हे एकदम प्रोफेशनल टाईपने त्या ठिकाणी ब्लॉगर वरती नाही लिहू शकत. तर मित्रांनो वर्डप्रेसचा विषय घेतला तर वर्डप्रेस वरती मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही तुमचं आर्टिकल हे प्रोफेशनल पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकता आणि ते पण इझी मध्ये लिहू शकता. सांगायचं हेच आहे की मित्रांनो ब्लॉगर हे वापरण्यासाठी खूप हार्ड आहे आणि वर्डप्रेस हे खूप सोपं आहे. पॉईंट नंबर 4 आहे मित्रांनो तो म्हणजे इन्कम. ब्लॉगर वरती जास्त होईल की वर्डप्रेस वरती जास्त होईल, तर ऑफकोर्सली मित्रांनो वर्डप्रेस वरती इन्कम ही जास्त होणार आहे. कारण की मित्रांनो वर्डप्रेस वरती आपण ऍड स्वतःहून त्या ठिकाणी लावू शकतो, आपल्याला पाहिजे जसे ऍड आपण त्या ठिकाणी लावू शकतो. आणि ब्लॉगर वरती त्या ठिकाणी आपण जास्त ऍड त्या ठिकाणी लावू शकत नाही, जास्त ऍडची सेटिंग त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. त्यासाठी मित्रांनो नक्कीच वर्डप्रेस वरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त अर्निंग होईल. पॉईंट नंबर 5 आहे फ्री अर्निंग करण्याचा तरीका. तर मित्रांनो हे पहा, ब्लॉगर हे एकदम फ्री आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. आता जर तुम्हाला थोडीफार अर्निंग करायची असेल, जसे की फुल नाही पण फुलाची पाकळी, तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला पाकळीमध्ये अर्निंग करायची असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही ब्लॉगर सिलेक्ट करा. आणि जर तुम्हाला चांगली अर्निंग त्या ठिकाणी करायची असेल तर नक्कीच त्या ठिकाणी वर्डप्रेस वरती तुम्ही या. आणि तुम्हाला एक ॲडवाइस देईल की वर्डप्रेसचा सगळा जो कोर्स आहे मित्रांनो तो फ्री मध्ये माझ्या युट्यूब चॅनलवरती त्या ठिकाणी आहे. वर्डप्रेसचे सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत. वेबसाईट बनवण्यापासून ते गुगल ॲडसनच्या अप्रूव्हल पर्यंत, जसे की वेबसाईट कशी बनवायची, वेबसाईटला कस्टमाइज म्हणजे डिझाईन कसं करायचं, त्यानंतर एसईओ फ्रेंडली आर्टिकल कसे लिहायचे, एसईओ फ्रेंडली वेब स्टोरी कशी बनवायची, गुगल ॲडसन्स अप्रूव्हल कसं घ्यायचं, आणि मित्रांनो खूप काही माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी फ्री आहे. त्यासाठी मित्रांनो वर्डप्रेस वरती जर येत असाल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलवरती जो कोर्स आहे तो पाहून त्या ठिकाणी तुम्ही वर्डप्रेस वरती तुमची सुरुवात त्या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ब्लॉगर विषयी दिलेली आहे आणि फ्री मध्ये ब्लॉगिंग करून त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे पैसे गुगलच्या माध्यमातून कमवू शकता ब्लॉगिंग करून, याविषयी संपूर्ण A to Z इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे दिलेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला काही शंका डाऊट राहिले असतील आणि जर माझ्याकडून तुम्हाला वेबसाईट बनवून पाहिजे असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्येच तुम्हाला मी एक माझा नंबर दिलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी चेक करा, माझा नंबर आहे. त्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय मिळेल. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही वेबसाईट बनवून पाहिजे असेल किंवा ब्लॉगिंग बाबत जर तुमच्या काही आणखी अडचणी त्या ठिकाणी राहिल्या असतील तर त्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करून नक्कीच मदत घेऊ शकता. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.